जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर. इयत्ता पहिली, विषय मराठी, घटक माझे कुटुंब. वर्गशिक्षक श्री संदेश धोंडू कदम, मुख्याध्यापिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्ज. मुलांनो, आज आपण माझे कुटुंब या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. चित्रे पहा आणि प्रश्नांची उत्तरे सांगा. मुलांनो, या चित्रामध्ये पहा बरं काय दिसतंय. बरोबर, एक घर आहे. त्या घरामध्ये एक तुमच्यासारखी छोटीशी मुलगी आहे आणि तिची आई आहे. बघा बरं, तिची आई काय करते. टेबलावर बसून कम्प्युटरवर काम करत आहे. बघा, तिथे एक कपाट आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, कम्प्युटर आहे, घराला खिडकी आहे. खिडकी शेजारी एक पुस्तकाचं कपाट आहे आणि त्या मुलीने लाल रंगाचा फ्रॉक घातला आहे. आणि ती आईशी काय बोलते. अगं आई, आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी बाबांकडे बागेत जाते. या चित्रात पहा, घराबाहेरची बाग दाखवली आहे. त्या बागेत हिरवेगार झाडं आहेत, लाल, पांढरी, पिवळी फुलं आहेत. आणि अजून तिथे कोण आहेत. बरोबर, त्या मुलीचे बाबा आहेत. आणि ते काय करत आहेत, झाडांना पाणी घालत आहेत. आणि ती मुलगी बाबांशी काय बोलत आहे. बाबा बाबा, आपली बाग किती सुंदर आहे, किती सुंदर फुले फुलली आहेत, मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का, असे विचारत आहे. आता ती मुलगी कुठे आली आहे. बरोबर, अंगणात आली आहे. आणि तिचा दादा आहे ना, तो त्याच्या मित्रांशी खेळत आहे आणि ती त्याच्या दादाला काहीतरी सांगत आहे. तिला सुद्धा हा खेळ खेळायचा आहे. आणि ती तिच्या दादाला काय सांगत आहे माहीत आहे. दादा, मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे. बरोबर ना मुलांनो, या चित्रामध्ये मुलं खेळत आहेत. कोणता खेळ खेळत आहेत. बरोबर, विटी दांडूचा खेळ खेळत आहेत. आणि ती मुलगी येऊन तिथे दादाला काहीतरी सांगत आहे की दादा, मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे. आणि आता ही मुलगी बागेतल्या बाकड्यावर बसलेल्या आपल्या आजी आजोबांकडे आली आहे. बघा बरं, चित्रामध्ये बाग आहे ना, आणि तिचे आजी आजोबा कुठे बसले आहेत. बागेतील बाकावर बसले आहेत. आणि ती आजी आजोबांना काय म्हणत आहे. आजी आजोबा, तुम्ही तर इथे बसलात, चला आता आपण घरी जाऊया. तर अशा प्रकारे मुलांनो, पहा, त्या मुलीच्या कुटुंबामध्ये कोण कोण होते. तिची आई होती, बाबा होते, दादा होता, आजी आजोबा होते. आणि या सर्वांचं मिळून त्या मुलीचं कुटुंब तयार झालं. तसं तुमच्याही कुटुंबामध्ये तुमची आई असते, बाबा, दादा, तुमची ताई असते, आजी आजोबा, हे सगळे मिळून तुमचे कुटुंब तयार होते. आता मुलांनो, प्रश्नांची उत्तरे सांगा बरं. या पाठात आपण कोणती माहिती घेतली यावरून या प्रश्नांची उत्तरे सांगा. प्रश्न पहिला, मुलीचे बाबा काय करीत होते. मुलीचे बाबा बागेत झाडांना पाणी घालीत होते. प्रश्न दुसरा, मुले कोणता खेळ खेळत होती. मुले विटीदांडूचा खेळ खेळत होती. आणि तिसरा प्रश्न, मुलीचे आजी आजोबा कशावर बसले होते. मुलीचे आजी आजोबा बागेतील बाकावर बसले होते. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आज माझे कुटुंब या पाठाविषयी माहिती घेतली. तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी अधिक माहिती मिळवा आणि ती तुमच्या मित्रांना सांगा.
धन्यवाद.